नमस्कार मित्रांनो, मी तुमचं माय बुक एफ एमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आणि आपण पाहत होतो ॲटॉमिक हॅबिट हे पुस्तक. या पुस्तकाचे लेखक आहेत जेम्स क्लिअर आणि आपण या पुस्तकांच्या पहिल्या 2 भागामध्ये पाहिलं होतं की सवयी या आपल्या जीवनाला कशा आकार देतात आणि आपले व्यक्तिमत्व सवयींना कसे घडवते. तर आता पुढच्या प्रकरणातील काही गोष्टी महत्त्वाच्या जाणून घेऊया. तर पुढच्या प्रकरणाचे नाव असे आहे, चांगल्या सवयी अंगी बाणवण्याचे 4 पायऱ्या. म्हणजे चांगल्या सवयी आपल्याला जर लावून घ्यायच्या असतील तर त्याच्या कोणत्या पायऱ्या आहेत, कोणत्या विशिष्ट गोष्टी आपण केल्या पाहिजे जेणेकरून चांगल्या सवयी या आपल्याला लागतात आणि तसेच आपल्या असलेल्या वाईट सवयीही कमी होतात. तर चला तर मित्रांनो, पाहूया या प्रकरणामध्ये लेखक काय म्हणतायत. लेखकाने या प्रकरणाची सुरुवात एक उदाहरण देऊन केली आहे, ज्यामध्ये एक शास्त्रज्ञ ज्याने सवयी कशा लागतात याची शास्त्रशुद्ध पद्धत शोधून काढली अनेक प्रकारच्या प्रयोगातून, आणि या सर्वांचा मिळून त्यांनी एक सारांश किंवा एक संक्षिप्त असा उतारा इथे मांडला आहे. आणि तो म्हणतो आहे की मेंदू सवयी का लावून घेतो, म्हणजे सवयी कशा लागतात हे पाहण्यापूर्वी मेंदू सवयी का लावून घेतो हे पाहणे गरजेचे आहे. तर ज्या कृती आपल्याला जाणीवपूर्वक मुद्दाम कराव्या लागत नाही, जे वर्तन आपल्या हातून अगदी सहजपणे घडते, आपोआप घडते, त्या कृती ते वर्तन म्हणजे सवयी असतात. या सवयी लावण्याची सुरुवात प्रयोग आणि प्रमाद म्हणजे विविध पद्धतीचे प्रयत्न, काही चुका, कधी यश कधी अपयश आणि त्या बऱ्या वाईट अनुभवांमधून शिक्षण व निवड या प्रक्रियेतून होते. प्रत्येक नव्या परिस्थितीचा सामना कसा करायचा याचा मेंदूला नव्याने निर्णय घ्यावा लागतो. मी याला कसा प्रतिसाद देऊ, या बाबतीत माझी प्रतिक्रिया काय असायला हवी होती, प्रथमच समोर उभी राहिलेली नवी समस्या कशी सोडवायची हे आपल्याला नक्की माहीत नसते. ज्या शास्त्रज्ञांनी या प्रयोगातून सिद्ध केले त्यांनी मांजराचा इथे उपयोग केला होता. मेंदूच्या आतील मज्जासंस्था जोराने कार्य करतात. ज्यावेळेस आपल्याला ठराविक परिणाम साध्य करायचा असतो आणि आपल्याला तो परिणाम साध्य कसा करायचा हे माहीत नसतं, अशावेळी मेंदूतील मज्जासंस्थेचे काम जोराने चालू होते. मेंदू परिस्थितीचे काळजीपूर्वक विश्लेषण करायला सुरुवात करतो आणि या कृती करायची, याचा जाणीवपूर्वक निर्णय घ्यायचा, अशा गोष्टी. आपला मेंदू सदैव प्रचंड अगदी टणावारी माहिती आत घेत असतो आणि त्याच्यावर सर्व माहितीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. तो सतत सर्वात परिणामकारक कृती शोधण्याचा व ती करण्यात व्यग्र असतो. यातून असे लक्षात येते की आपला मेंदू हा सतत कार्यरत असतो. मिळणारी माहिती, त्या माहितीचे विश्लेषण, ती माहिती कशी पूरक आहे आणि महत्त्वपूर्ण आहे निर्णय घेण्यासाठी, हे मेंदू कायमस्वरूपी याच्यावर काम करत असतो. नंतर आपण जाणून घेऊया की सवयींचे शास्त्र काय आहे, म्हणजे सवयींच्या मागे असलेले विज्ञान. सवयी लावून घेण्याची प्रक्रिया 4 स्थितींमध्ये विभागता येते. पहिली स्थिती असते संकेत वा सूचना. म्हणजे काय की आपल्याला कसली तरी सूचना किंवा संकेत, म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर नोटिफिकेशन, ती तीव्र इच्छा, प्रतिक्रिया वा प्रतिसाद आणि परिणाम व फळ या गोष्टींमध्ये विभागता येते. पहिली जी आहे ती संकेत आहे, दुसरी इच्छा, तिसरी प्रतिक्रिया आणि चौथी त्याचे मिळणारे फळ. या विभाजनाने सवयीचे स्वरूप, ती कशी काम करते आणि तिच्यामध्ये सुधारणा कशी करता येते हे आपल्याला नीट समजून घेता येते. आता सवयींच्या या शास्त्राला आपण जर 4 टप्प्यांमध्ये विभागलं तर त्यातली पहिली स्थिती किंवा पहिला टप्पा काय असेल तर संकेत वा सूचना. म्हणजे काय तर जी मेंदूला कार्यान्वित करते, काहीतरी करायला उद्युक्त करते, काहीतरी मिळवण्याची, कुठल्या तरी परिणामाची, फळांची शक्यता वर्तवते, तशा गोष्टींची माहिती देते. याला आपण पहिली स्थिती म्हणूया. आता पहिली स्थितीमध्ये काय येतं तर एखादी गोष्ट तुम्ही पाहिली, एखाद्याबद्दल तुम्ही ऐकलं, तर ती प्राथमिक सूचना जी तुमच्या मेंदूला मिळते जेणेकरून तुमचा मेंदू त्या दिशेने कार्यान्वित होतो, याला आपण पहिली परिस्थिती म्हणूया. त्यानंतर एकदा का मेंदूला किंवा मनाला तुमच्या त्या सूचनेची जाणीव झाली की अशा रीतीने मनात जागी झालेली शक्यता इच्छेत बदलणे सुरू होते आणि हळूहळू तिची तीव्रता वाढत जाते. ही सवयीच्या घडणीतील दुसरी स्थिती. मनात जागी होणारी इच्छा म्हणजेच प्रत्येक सवयीच्या घडणीमागची प्रेरणा. म्हणजे काय तर एखादी सूचना तुमच्या मनाला पहिल्या स्थितीत भेटली की ती सूचना भेटल्यानंतर तुमच्या मनात जागी होणारी इच्छा
म्हणजेच पुढे जाऊन ती तीव्र झाली की ती प्रेरणेचे रूप घेते. ही दुसरी परिस्थिती झाली. आता दुसरी परिस्थिती झाल्यानंतर सवयींच्या घडणीची तिसरी परिस्थिती म्हणजे मनात निर्माण झालेल्या इच्छेला माणसाकडून दिला जाणारा प्रतिसाद, त्यावरील त्याची प्रतिक्रिया. म्हणजे एखादी इच्छा प्रबळ होत जशी जशी ती प्रेरणेचा रूप घेते आणि त्या प्रेरणेला आपण जो प्रतिसाद देतो ती आहे तिसरी परिस्थिती सवयींच्या घडणीतली. आणि त्यावरील जी प्रतिक्रिया आपण देतो ती विचाराच्या रूपात असतात किंवा कृतीच्याही रूपात असतात. काही वेळा तर त्या प्रतिक्रिया नसूही शकतात किंवा दिसूनही येत नाही. हे सगळे त्या संकेताने मनात काही घर्षण, काही खळबळ निर्माण केली आहे का अथवा नाही, काही इच्छा पेरली आहे की नाही, तिची तीव्रता किती आहे, या सगळ्यांवर अवलंबून असते. काही वेळा प्रतिक्रिया म्हणून जी कृती आपण करतो, जशी शारीरिक, मानसिक अथवा दोन्ही गरजेंची असते, ती त्या माणसाच्या ताकदीबाहेरची असते. तर ही झाली तिसरी परिस्थिती. आणि एकदा का आपण ती कृती केली की त्या कृतीतून मिळणारे फळ आणि त्याचा परिणाम ही झाली चौथी परिस्थिती. तर जर ही चौथी परिस्थिती आणि तुमच्या मनात आलेली पहिली गोष्ट किंवा संकेत यांचा ताळमेळ लागला तर सवयींच्या चक्राचे जे पूर्ण गोलाकार आहे ते चक्र पूर्ण होते आणि तुमची सवयीची जडणघडण होण्यासाठी सुरुवात होते. तर ही सवयींचे शास्त्र आहे. आता एकदा की ते शास्त्र आपल्याला कळाले की आपण सवयी कशा घडतात किंवा कशा घडवायच्या याबद्दल आपण काही गोष्टी, काही नियम पाहूया. आता वर्तवणुकीतील बदलाचे 4 नियम असतात. वर्तवणूक म्हणजे काय, तर तुमची सवय. आता तुमच्या सवयी जर तुम्हाला बदलायच्या असतील किंवा चांगल्या सवयी लावून घ्यायच्या असतील तर इथे 4 नियम सांगितले आहेत. तर आता आपण पाहूया की एखादी सवय तुम्हाला जर लावून घ्यायची आहे म्हणजे चांगली सवय कशी निर्माण करायची याचे 4 नियम. आता पहिला नियम काय सांगतो, संकेत आणि सूचना म्हणजे स्पष्टपणे लक्षात घ्या. म्हणजे काय की एखादी सवय लावण्यासाठी ज्या सूचना तुम्हाला मदत करतील त्या सूचना ही पहिली टप्पा किंवा पहिला नियम. दुसरा नियम इच्छा, मनाला आकर्षित करेल, मोह पाडेल अशी इच्छा करा. म्हणजे त्या संकेतातून येणाऱ्या नोटिफिकेशनला अशा पद्धतीने ट्रीट करा की त्यातून एक आकर्षक इच्छा तयार होईल तुमच्या मनामध्ये. तिसरा नियम आहे प्रतिसादाचा. म्हणजे काय, ती प्रत्यक्षात आणायला सोपी असेल असे पहा. म्हणजे बराच वेळ काय होतं की आपण मनात आलेली इच्छा ही वस्तुतः पूर्ण होऊ शकत नाही आणि मग ते सवयींचे चक्र तिथंच थांबते. म्हणजे काय की आपण खूप मोठी स्वप्न बघतो. स्वप्न बघणं हे काही चुकीचं नाही आहे, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे जे टप्पे तुम्ही करतात ते तुमच्या आवाक्यात असले पाहिजे. जर ते टप्पे तुमच्या आवाक्यात नसतील तर हा जो तिसरा नियम आहे म्हणजे प्रतिसादाचा हा काम करणार नाही. तर तिसरा नियम आपल्याला हेच सांगतो की ती प्रत्यक्षात आणायला सोपी असेल असेच पहा. आणि चौथा नियम काय सांगतो तर परिणाम आणि फळ ते इच्छापूर्तींचे समाधान देईल असे पहा. म्हणजे तिसऱ्या नियमामध्ये तुम्ही जी प्रतिक्रिया कराल ते तुमच्या इच्छापूर्तीला किंवा त्या ज्या इच्छेचे फळ देईल असे पहा, तरच तुम्हाला ती सवय लागेल. आता याच्या उलटं की काही वाईट सवयी जर तुम्हाला कमी करायच्या असतील तर काय करायचं, तर याच्यातला पहिला नियम असा आहे की संकेत आणि सूचना. तुमच्या वाईट सवयी ज्या संकेत आणि सूचनेतून तयार होतात त्या सूचना ते संकेत टाळा. दुसरा नियम काय सांगतो तर इच्छा. अगदीच अनाकर्षक, मनाला रस नसणारी इच्छा करा. म्हणजे ती जर इच्छा तुम्हाला टाळायची असेल तर तिचे नकारार्थी परिणाम शोधा. तिसरा नियम काय सांगतो तर प्रतिसाद आणि प्रतिक्रिया. ती प्रत्यक्षात आणायला खूपच अवघड असेल असे पहा. आणि चौथा नियम काय सांगतो तर परिणाम आणि फळ ते इच्छापूर्तीचे समाधान देणार नाही असे पहा. तर हे 4च नियम आहेत जे तुमचे चांगल्या सवयी तुम्ही लावून पण घेऊ शकता आणि वाईट सवय कमी पण करू शकता. तर पुढचं पूर्ण पुस्तक हे 4 नियमांना कसं वापरायचं, कसं अंगी गाळायचं याच्यावरच आहे. आता लेखक 4 शब्दांमध्ये किंवा 4 वाक्यांमध्ये इथे काय सांगतायत, जेव्हा तुम्हाला तुमच्या वागणुकीत बदल करायचा असेल, सवयी धारायच्या वा सोडायच्या असतील, तेव्हा तुम्ही स्वतःला हे 4 प्रश्न विचारा. प्रश्न पहिला, मी संकेत वा सूचना स्पष्टपणे कसे समजून घेऊ शकेन? मी इच्छा केलेला बदल आकर्षक कसा बनवू शकेल? तिसरा प्रश्न, मी त्यासाठीची कृती सोपी असेल अशी खबरदारी कशी घेऊ शकेल? आणि चौथा प्रश्न, मी तिच्या फळात समाधान कसे शोधेल?
तर हे 4 प्रश्न तुम्ही जर विचारले तर तुम्ही चांगली सवय स्वतःमध्ये लावून घेऊ शकता. तर या प्रकरणाचं जर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर एखादे वर्तन, कृती जी वारंवार केली जाऊन आपल्या हातून सहजपणे आपोआपच घडते त्याला आपण सवय म्हणतो. आणि शक्य तेवढी कमीत कमी इच्छा खर्च करून कमीत कमी प्रयत्नांनी आयुष्यातील प्रश्न सोडवता यावेत, परिस्थिती हाताळता यावी, हा सवय लावून घेण्याचा अंतिम हेतू असतो. कोणत्याही सवयीचे वर्तनाचे 4 स्थितींमध्ये विभाजन करता येते: संकेत वा सूचना, इच्छा, प्रतिसाद वा प्रतिक्रिया आणि शेवटचं परिणाम वा फळ. चांगल्या सवयी अंगी बाणवण्यासाठी आपण वर्तवणुकीतील बदलाच्या 4 नियमांचा अभ्यास करतो. त्यातील पहिला नियम, सूचना वा संकेत स्पष्टपणे लक्षात घ्या. दुसरा, मनाला आकर्षित करेल, मोह पाडेल अशी इच्छा करा. तिसरा, प्रतिक्रिया, त्यातून आवश्यक असलेली कृती प्रत्यक्षात आणायला सोपी असेल असे पहा. आणि चौथा, परिणाम, फळ, मनाला इच्छापूर्तीचे समाधान देईल असे पहा. तर मित्रांनो, आपण या तिसऱ्या प्रकरणातील सवयींबद्दलचे शास्त्र, त्याचे नियम आणि चांगल्या सवयी कशा लावून घेता येतील हे पाहिले. तर आता पुढचा जो भाग आहे, नियम पहिला, की सवयीत स्पष्टता आणा आणि ते आणण्यासाठी काय काय करावे लागेल याबद्दल आहे. तर मित्रांनो, तुम्हालाही अशा गोष्टी जाणून घ्यायच्या असतील आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजून, तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे अनेक पुस्तकं आणि त्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या चॅनलवर तुमच्यासोबत मांडत असतो. धन्यवाद.